नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राखी तळवंदे आपले सर्वांचे विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाइन ॲप्लिकेशन मध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा आपला विषय आहे आर्टिकल्स म्हणजेच उपपदे। उपपदे म्हणजे काय, त्यांचा वापर कसा करायचा, कुठे योग्य त्याचा वापर करायचा, त्यासाठी नियम काय आहे, आज आपण हे पूर्णपणे बघणार आहे आणि समजून घेणार आहे। आता उपपदे मीन्स आर्टिकल्स म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे वॉवल्स ए, ई, आय, ओ आणि यू हे पाच काय आहे वॉवल्स म्हणतो आपण यांना। आपण अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून शिकत आलेलो आहे वॉवल्स म्हणजे काय, तर ए, ई, आय, ओ, यू हे पाच काय आहे वॉवल्स। आणि वॉवल्स जे इथे येतील त्याच्या आधी आपल्याला लावायचं आहे ॲन। ओके, त्याच्या आधी काय लावायचं आहे आपल्याला, ॲन लावायचं आहे। आणि जे वॉवल्स नसतात हे पाच लेटर सोडून जे येतात त्याला म्हणतात कॉन्सोनंट्स। कॉन्सोनंट्सच्या आधी आपल्याला अ लावावा लागतो किंवा द लावावं लागतं, ते वाक्यानुसार असतो। द म्हणजे काय, जो जगामध्ये एकमेव असेल किंवा जो खूप महत्त्वाचा असेल त्याला आपण द लावतो। आता आपण जसे आपण क्वेश्चन सॉल्व करू आपल्याला कळेल की कुठे कोणता वॉवल्स यूज करायचा आहे। सो आपण पहिले प्रश्न उत्तर वाचून घेऊ आणि मग नंतर त्याचा आन्सर्स फाइंड करू। चूज द करेक्ट आर्टिकल्स फॉर द गिवन वर्ड। खाली जो वर्ड दिलेला आहे पुढील शब्दाकरिता योग्य आर्टिकल कोणता यूज करणार आहे आपण, ऑरेंज। काय दिलेला आहे, ऑरेंज। आता ऑरेंज जर का बघितलं तर सुरुवातीला काय आलेला आहे, वॉवल आलेला आहे। वॉवल्स कोणता, ओ आलेला आहे, त्याच्यामुळे तिथं कोणता आर्टिकल लागणार आहे, ॲन। An orange. Okay, next question. Fill in the correct articles in the sentence. आता पुढे जो सेंटेन्स दिलेला आहे पुढील वाक्यात योग्य उपपद कोणतं येणार आहे, look at moon, a, the, and, no article. look at the moon काय राहणार आहे, इथं कुठला आर्टिकल येणार आहे, look at the moon. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य कोणता आर्टिकल आपण निवडणार। वसुधा इज ईटिंग एग। वसुधा इज ईटिंग डॅश एग। आता एगच्या आधी फिल इन द ब्लँक्स आली, रिकामी जागा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, ई पासून स्टार्ट झालाय, हा वॉवल आहे, त्याच्यामुळे तिथं काय येणार आहे, कोणता आर्टिकल आपण यूज करू, ॲन। वसुधा इज ईटिंग ॲन एग। पुढील प्रश्न, पुढील वाक्यात तुम्ही उपपद कुठे लिहाल। आता इथं हे जे सेंटेन्स दिलंय, ही इज ऑनेस्ट मॅन, याच्यामध्ये आपण आर्टिकल कुठे लिहिणार, बिफोर मॅन। ह्या मॅनच्या आधी लिहिलं जर का आपण आर्टिकल तर काय येईल, ही इज ऑनेस्ट, ॲन मॅन, अ मॅन नाही येणार। आफ्टर ऑनेस्ट, ऑनेस्टच्या नंतर बिफोर ऑनेस्ट और बिफोर इज। इजच्या आधी का ऑनेस्टच्या आधी, ही इज ॲन ऑनेस्ट मॅन। या ऑनेस्ट एच पासून जरी स्पेलिंग स्टार्ट झाली परंतु आपण जेव्हा प्रोनाउन्स करतो त्याचा उच्चार करतो त्याचा ओ उच्चार होतो आणि ओ साठी आपण काय यूज करणार आहे, ॲन यूज करणार आहे। म्हणून बिफोर ऑनेस्ट, बिफोर ऑनेस्ट म्हणजे ऑनेस्टच्या आधी आपण तिथं आर्टिकल लावणार, म्हणजे आपलं सेंटेन्स काय होईल, ही इज ॲन ऑनेस्ट मॅन। नेक्स्ट, आता पुढील वाक्य वाचा आणि या वाक्यात तुम्ही उपपद कुठे वापराल। वी सॉ सम ब्युटिफुल ॲनिमल्स। आता याच्यामध्ये आर्टिकल कुठे लागणार आहे का बघूया, कुठे लागेल, बिफोर ब्युटिफुल, नो आर्टिकल, आफ्टर ब्युटिफुल और बिफोर एनिमल्स। एनिमल्सच्या आधी किंवा ब्युटिफुलच्या नंतर। वी सॉ सम ब्युटिफुल एनिमल्स, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्टिकल राहणार नाही। नेक्स्ट क्वेश्चन, आता पुढील वाक्यात कोणते उपपद वापरता येईल। आय ऑलवेज ड्रिंक डॅश स्वीट मिल्क, अ स्वीट मिल्क, द स्वीट मिल्क, नो आर्टिकल, अँड स्वीट मिल्क। या वाक्यामध्ये कुठलाही आर्टिकल यूज होणार नाही,
आय ऑलवेज ड्रिंक स्वीट मिल्क हे या वाक्यामध्ये आर्टिकल राहणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वाक्यात मुंबई पूर्वी तुम्ही कोणते उपपद वापराल. आता मुंबई दिलेला आहे, या मुंबईच्या आधी कुठला आपल्याला आर्टिकल आपण यूज करू शकू. मनोहर वेंट टू डॅश मुंबई. अ मुंबई, द मुंबई, नो आर्टिकल, अँड मुंबई. मनोहर वेंट टू मुंबई, इथंही कुठलाही आर्टिकल राहणार नाही कारण मनोहर मुंबईला गेला, इथं आर्टिकल यूज होणारच नाही. आय एम वेटिंग हिअर फॉर हाफ डॅश आर, इथं डॅश आलेला आहे, याच्यापैकी कुठला आर्टिकल राहील. आर, HOUR. एच काय आलेले तिथं सायलेंट आहे आणि त्याचा प्रोनाउन्सिएशन आर ओ होतो, त्याच्यामुळे इथं आर्टिकल लागणार आहे अँड आर. आय एम वेटिंग हिअर फॉर अन आर. दिस इज द राईट आन्सर. ही इज डॅश ओल्ड फ्रेंड. आता यामध्ये डॅशच्या जागी कुठला आर्टिकल लागेल. ही इज द ओल्ड फ्रेंड, अन ओल्ड फ्रेंड, नो आर्टिकल और ऑफ ओल्ड फ्रेंड. है ना, ओल्ड आलेला आहे, वॉवल आलाय, त्याच्यामुळे इथं लागणार आहे अन. ही इज अन ओल्ड फ्रेंड. नेक्स्ट क्वेश्चन, द डॅश मून शाइन्स ॲट नाईट. डॅश मून शाइन्स ॲट नाईट, इथं कुठल्या डॅशच्या ठिकाणी आर्टिकल लागेल. अ, अँड, द, नो आर्टिकल. है ना, मून आलेला आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. द हे आर्टिकल तिथं वापरावं लागेल. आता पुढील वाक्यामध्ये अ मॅन इज वेटिंग फॉर यू आणि इथं डॅश आहे. डॅश मॅन इज व्हेरी ओल्ड. अ मॅन इज वेटिंग फॉर यू, डॅश मॅन इज व्हेरी ओल्ड. आता इथं जसं मॅनला अ लागला आहे तर इथं अ नाही लागणार कारण इथं ह्या मॅन बद्दल आधी आपल्याला माहिती मिळालेली की हा मॅन बराच वेळचा इथं थांबलेला आहे, त्याच्यामुळे द मॅन इज व्हेरी ओल्ड. जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल पूर्वीच काहीतरी माहिती झालेली असते तेव्हा त्याच्या पुढे काय लावावं लागतं, आपल्याला द लावावं लागतं. म्हणजे अ मॅन इज वेटिंग फॉर यू, द मॅन इज व्हेरी ओल्ड. त्यामुळे इथं आर्टिकल यूज होणार आहे द. व्हॉट विल बी द आर्टिकल बिफोर द वर्ड इंग्लिश इन द सेंटेन्स. हा जो वर्ड आलेला आहे इंग्लिश, इंग्लिशच्या आधी आपल्याला कोणता आर्टिकल लागेल. आय एम लर्निंग डॅश इंग्लिश, an English, the English, a English or no article. I am learning English. इथं कुठलाही आर्टिकल येणार नाही. I am learning English. नेक्स्ट क्वेश्चन, आता खाली चित्र दिलेले आहे आणि कोणत्या शब्दासाठी and हे आर्टिकल लागेल आपल्याला बघायचं आहे. पहिले काय दिसतोय आपल्याला, केक दिसतोय. केक काही वॉवल नाहीये ना, केक CAKE येतो, CAKE. त्यामुळे इथं अँड लागेल का, नाही लागणार. सेकंड, ब्रिंजल, BRIN. ब्रिंजल मध्ये बी आहे त्याच्यामुळे इथंही वॉवल लागणार नाही, अँड हे वॉवल लागणार नाही. त्यानंतर हे आउल, OWL. आउलच्या आधी काय लागेल, ओ आलेला आहे त्याच्यामुळे याच्या आधी काय लागणार आहे, अँड. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अँड आउल तिथं राहणार आहे म्हणून अँड हे उपपद इथं यूज करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, आता खाली आय लाईक डॅश बुक हॅव्हिंग डॅश नाईस कव्हर डिझाईन. आता इथे ह्या डॅशच्या ठिकाणी कुठला आर्टिकल लागेल. आय लाईक द बुक हॅव्हिंग अ नाईस कव्हर डिझाईन. आय लाईक द बुक, इथं काय येईल, द बुक हॅव्हिंग अ नाईस कव्हर डिझाईन. फर्स्ट ऑप्शन राईट आहे. आता इथं इन्स्ट्रक्शन दिले 15 आणि 16 साठी क्वेश्चन साठी की हे बाजूला आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि यापैकी चित्र पहा आणि योग्य उत्तर त्याच्यातली कुठली आहे. आता इथे 4 ऑप्शन दिले, यापैकी राईट आन्सर कोणता आहे. दिस इज अ बॉल, दिस इज अन बॉल, दिस इज द बॉल और दिस बॉल इज अ. यापैकी राईट काय आहे, दिस इज अ बॉल, हे राईट ऑप्शन आहे. इट इज राउंड बॉल, इट इज अ राउंड बॉल, इट इज द राउंड बॉल का इट इज अन राउंड बॉल. इथं राईट ऑप्शन येणार आहे
इट इज अ राऊंड बॉल. तो बॉल कसा आहे, राऊंड आहे आणि इथं अ हे आर्टिकल यूज होणार आहे. पुढच्या प्रश्नांमध्ये बघूया. नेहा सॉ डॅश एलिफंट इन अ झू. नेहाने एलिफंट बघितला. एलिफंटच्या आधी डॅश आलेला आहे. ई जो आहे हा वॉवल आहे, त्याच्यामुळे तिथे आपल्याला काय यूज करावं लागेल, an elephant. and काय आहे, हे राईट आन्सर आहे. मोरबा वॉज डॅश ओल्डेस्ट मॅन इन द विलेज. ओल्डेस्ट ओ आलेला आहे, त्याच्यामुळे कुठलं आर्टिकल राहणार आहे, and. मोरबा वॉज an oldest man in the village. Next, Sakharam is dash honest boy. Sakharam is dash honest boy. honest जिथे h हा सायलेंट आहे आणि प्रोनाउन्सिएशन त्याचा ऑ पासून होतं, त्याच्यामुळे सखाराम इज अन ऑनेस्ट बॉय. अँड हे काय लागणार आहे, तिथं आर्टिकल राहणार आहे. दिस वन इज डॅश व्हेरी युजफुल इन्स्ट्रुमेंट फॉर मी. दिस वन इज अ व्हेरी युजफुल इन्स्ट्रुमेंट फॉर मी. माझ्यासाठी हे फार महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे इथं अ हा ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश गंगा इज अ होली रिव्हर. गंगा, गंगा हे जे आहे हे नाउन आहे ना, इट इज अ प्रॉपर नाउन, त्याच्यामुळे तिथं काय लागणार आहे, द गंगा. द गंगा इज अ होली रिव्हर. द हॉकर सोल्ड सम ओल्ड डॅश अम्ब्रेलाज. फर्स्ट वाक्य पुन्हा वाचा. द हॉकर सोल्ड सम ओल्ड डॅश अम्ब्रेलाज. आता अम्ब्रेलाच्या आधी इथं डॅश दिलाय, परंतु तुम्ही जर का वाक्य परत परत रीड केला तर अम्ब्रेलाच्या आधी कुठलाही आर्टिकल्स इथं लागू शकत नाही. द हॉकर सोल्ड सम ओल्ड अम्ब्रेलाज. अँड अम्ब्रेलाज नाही राहणार तिथं, इथं कुठल्याही प्रकारचा आर्टिकल नाही राहणार. नेक्स्ट क्वेश्चन. द काव इज डॅश युजफुल एनिमल. द काव इज an, a, the or no article. A cow is a useful animal. Dash Eiffel Tower is in Paris. Eiffel Tower है ना, हे एक प्रॉपर नाउन आहे ना, जगामध्ये एकमेव आहे, युनिक आहे, म्हणून त्याच्या आधी काय लागणार आहे, द आयफेल टावर इज इन पॅरिस. we go by dash auto rickshaw. we go by dash auto rickshaw. आता ह्या सेंटेन्स मध्ये ही कुठलाही आर्टिकल इथे यूज होणार नाही. वी गो बाय ऑटो रिक्षा, त्यामुळे नो आर्टिकल इज द राईट आन्सर. आता खालील जे आहे ह्या स्पेस मध्ये आपल्याला कुठला आर्टिकल यूज होईल बघायचं आहे. ही हॅज बॉट डॅश इलेक्ट्रॉनिक आयर्न. ही हॅज बॉट an इलेक्ट्रिक आयर्न, कारण इथं काय आलाय, हा ई वॉवल आहे, त्याच्यामुळे an हे काय आहे, राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, अशा पद्धतीचे आपण आर्टिकल्स वर आज समजून घेतला. वॉवल्स असल्यावर कुठला आर्टिकल्स यूज करायचे, कॉन्सोनंट असल्यावर कुठला आर्टिकल यूज करायचा. आर्टिकलचा अधिक अभ्यास करा, ज्यामुळे आपल्याला परीक्षामध्ये या विषयीचे पैकीचे मार्क्स मिळतील. अजिबात अवघड विषय नाहीये. आर्टिकल्स खूप इझी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळणार आहे. अशाच पद्धतीच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुन्हा भेटूया. टिल देन गुड बाय एव्हरीवन.